व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे। फक्त 10 रुपयात कुठलाही सरकारी कर्मचारी असो किंवा अधिकारी असो यांना उत्तर द्यायला भाग पाडू शकतात। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, हे पूर्णपणे कायदेशीर आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, या कायद्याचा दुरुपयोग करू नका। कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग करू नका। फक्त आपलं कायदेशीर काम करून घेण्यासाठी या कायद्याचा उपयोग करा। आता सविस्तर मुद्द्यावर येऊ। या कायद्यामुळे तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयाकडून माहिती मागवू शकतात आणि ती माहिती देणं कार्यालयासाठी बंधनकारक असते। जेव्हा तुमचं काम एखाद्या सरकारी विभागात, जसं तहसील कार्यालय, महानगरपालिका किंवा कुठले सरकारी विभाग असेल, तिथे काम अटकलेले असेल आणि होत नसेल, विनाकारण विलंब होत असेल, तर ह्या RTI कायद्याचा उपयोग करा। आपल्या प्रकरणाविषयी तुम्ही माहिती मागवू शकता, जसं रोजनामा झाला किंवा फाईल कुठे अटकलेली, फाईलला विलंब का होतोय, या प्रकारे तुम्ही अशी माहिती मागवू शकता। तर ती माहिती कशी मागवतात, मी तुम्हाला RTI अर्ज कसा भरायचा त्याची पूर्ण माहिती देतो। सर्वप्रथम माहिती अधिकाराचा फॉर्म मिळतो, कोर्टाजवळ तुम्हाला तो माहिती अधिकार फॉर्म मिळेल किंवा ऑनलाईनही त्याची PDF उपलब्ध असते, ती डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या। फॉर्ममध्ये जशी माहिती दिली असती तशी भरा। जसं सर्वप्रथम जनमाहिती अधिकारी यांचं नाव, जसं तहसील विभागात असेल तर जनमाहिती अधिकारी, खाली तहसील विभाग आणि गावाचं नाव टाका, तालुका, जिल्हा जे असेल ते टाका आणि खाली आपले नाव टाका, मोबाईल नंबर टाका आणि पत्ता टाका आणि ईमेल ID जर असेल आपला तोही टाकून द्या। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, माहिती मुद्देसूद आणि स्पष्ट मागा। साधारण 5-7 मुद्दे आपले त्याच्यात टाका आणि सोप्या भाषेत मागा, म्हणजे जेणेकरून अधिकारी आपल्याला त्याची माहिती देतील। PIO जनमाहिती अधिकारी काही वेळेस काय करतो की माहिती विस्तृत स्वरूपात आहे त्यामुळे देता येत नाही किंवा माहिती प्रश्नात्मक विचारल्यामुळे माहिती देता येत नाही आणि आपला अर्ज रिजेक्ट करू शकतात। आणि खाली माहितीचा ढोबळ तपशील आणि आवश्यक माहितीचा कालावधी, म्हणजे या तारखेपासून तर या तारखेपर्यंत मला एवढ्या वर्षाची माहिती पाहिजे। आणि खाली आवश्यक माहितीचा इतर तपशील आणि माहिती पोस्टाने पाहिजे का व्यक्तिश पाहिजे तर तिथे सरळ लिहा पोस्टाने माहिती मागवा। आणि हो, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का, जर असेल आपल्याकडे दारिद्र्य प्रमाणपत्र असेल तर तिथे हो म्हणा। दारिद्र्य रेषेचं जर असलं तर आपल्याला याचा बेनिफिट काय असतो, ज्यावेळेस आपण अर्जात वरती 10 रुपयाचं तिकीट लावतो, ते तिकीट लावण्याची गरज नाही, तिथे फक्त दारिद्र्य रेषेखालील असेल। या दारिद्र्य रेषेखालील असण्याचा फायदा अजून एक असा आहे की आपण जी माहिती मागवू त्याचा 1ही रुपया आपल्याला लागणार नाही। अधिकारी ती माहिती आपल्याला विनामूल्य पाठवू शकतात। आणि अर्ज कसा पाठवायचा, पोस्टाने पाठवा किंवा जर प्रत्यक्ष जाऊन देणे शक्य असेल तर प्रत्यक्ष जाऊन तिथे सबमिट करा आणि त्याची एक रिसिप्ट घ्यायला विसरू नका। जर प्रत्यक्षात जर अधिकाऱ्यांनी नाकारले किंवा नाही घेतले किंवा या टेबलावरून त्या टेबलाकडे ते असं जर काही म्हटले तर माहिती सरळ तिथला ॲड्रेस लिहा आणि त्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवून द्या। आणि स्पीड पोस्टाने पाठवल्यानंतर पावती मिळते, ती सांभाळून ठेवा, पुढे आपल्याला कामात येते। आणि आपण पाठवलेली माहिती 30 दिवसाच्या आत आपल्याला अधिकारी ती माहिती पाठवतात। जर 30 दिवसाच्या आत जर अधिकाऱ्यांनी माहिती नाही पाठवली तर पुढे काय करायचे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल किंवा मला कमेंट करून सांगा किंवा माझा खाली मोबाईल नंबर आहे, ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही तुमची माहिती, तुमचे प्रकरण टाका आणि तुमची माहिती टाका। मी तुम्हाला RTI अर्ज त्या संदर्भात लिहून पाठवेल किंवा तुम्हाला त्या संदर्भात माहिती देईल। सरकारी अधिकारी कर्मचारी तुमचं काम अडवत असेल तर गप्प बसू नका, माहिती अधिकार टाका, त्याचा योग्य उपयोग करा आणि त्या माहिती अधिकाराचा उपयोग करून आपले काम करून घ्या। आणि हो, त्यात जर अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही आणि त्यात जर दोषी आढळले तर त्यांच्यावरती 100% कारवाई होते आणि माहिती अधिकाराला उत्तर द्यावेच लागते। जर त्यांनी माहिती नाही दिली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते। जर 30 दिवसात उत्तर नाही मिळालं तर पुढचा टप्पा प्रथम अपील करणे आणि ते कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार। म्हणून व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला त्याचं 100% उत्तर देईल।